छत्रपति संभाजीनगर जिले के जिलाधिकारी दिलीप स्वामी ने दीपावली के अवसर पर नागरिकों को शुभकामनाएं दी और किसानों के साथ खड़े रहने की बात कही। जिलाधिकारी स्वामी ने कहा कि अतिवृष्टि से किसानों को भारी नुकसान हुआ है, लेकिन शासन स्तर पर सहायता कार्य जारी है। उन्होंने बताया कि प्रभावित किसानों को अनुदान और राहत राशि दी जा रही है। साथ ही नागरिकों से अपील की गई कि खाद्य वस्तुएं खरीदते समय सतर्क रहे और मिलावटी चीजों से बचे। उन्होंने दीपावली के दौरान पटाखों और आग से सावधानी बरतने की बात कही। जिलाधिकारी ने कहा कि दीपावली आरोग्यदायी और सुरक्षित रहे और हम सभी किसानों की खुशियों में सहभागी बने। समस्त जिल्ह्यातील नागरिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। जिल्हा प्रशासनातर्फे आपणा सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देत असताना आपणा सर्वांना आग्रह आणि विनंती करायची आहे। ही दिवाळी आरोग्यदायी कशी राहील या दृष्टिकोनातून सर्व नागरिकांनी सतर्क राहून दिवाळी साजरी करावी। त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या मार्फत अनुदान आणि निधी वाटपाचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे। परंतु या सर्व समस्त शेतकरी बांधवांसोबत आपल्याला दिवाळी साजरी करायची आहे। त्यामुळे त्यांच्या या संकटामध्ये त्यांच्या सोबत आपण राहूया, त्यांना सुद्धा आपण सोबत घेऊन दिवाळी साजरी करूया। आपण सर्वांनी या दिवाळीमध्ये खाण्याचे पदार्थ खरेदी करत असताना आपण अन्न औषधी प्रशासनाला सतर्क केलेला आहे, पण आपण सुद्धा पदार्थ खरेदी करताना सतर्क रहा। फटाके आणि तत्सम जे काही ज्वलनशील वस्तू आपण आनंदाच्या भरात उडवायला जातो त्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी अपघात होतात, तर अशा पद्धतीचे अपघात सुद्धा होणार नाहीत। लहान बाळांना लहान मुलांची विशेष काळजी आपण घ्यावी। ग्रामीण भागामध्ये आरोग्याच्या सर्व सुविधा आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत। ही दिवाळी आरोग्यदायी होईल यासाठी सुद्धा सर्वांनी सतर्क राहावं असं मी नम्र विनंती आपणा सर्वांना करतो। पुनश्च एक वेळेस आपणा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।